बाई किती मस्त टाकल्या व बारीक बारीक मस्त पोरीनं. मस्त वड्या टाकल्या बाई. पाय पटकन झाले बी एवढ्या जणी होत्या तर. बाई मी जेवण करतो म्हटलं थोडंसं. भूक लागली जी मध्ये. तू वड्याच टाकत आहे ना पोरी सोबत तर थोडीशी जेवतो म्हणलं मी. थोडंसं थांबा इथं मायवाली चिप्स आहे आणि तुमच्या वड्या आहे म्हटलं. तर थांबा जेवण करेपर्यंत इथं बसा म्हटलं. खुर्ची देतो मी आणि मग नंतर जेवण झाल्यावर मी बसतो लागेच. सोंगाडी आहे माई जाऊ सोंगाडी राहिले. अहो काय रे खुर्ची गिडची घेऊन बसा लागते वा. गेट लावून दे ना त्या दरवाजाचा. एवढं कायले बसा लागते तर काय बसायची गरज आहे इथं सा. अहो मला का नाही त्या सपनाला घेऊन जायचं आहे इथं संध्याच्या घरी आपल्या नंदाबा आईच्या घरी. पाहिलं नाही म्हणते ना आपल्या संध्याले तर म्हणून तिला घेऊन जातो बा म्हणलं. ती पण फाटकीच आहे ना. फाटकीतून कुत्र गित्र आलं म्हणजे फालतू मग वाया जाईन. तुमचं वाया जाईन ना माय वाया जाईन. तोंड घेऊन लावलं कुत्र्यानं तर 15 मिनिटं तर बसा. 15 मिनिटं बसा मग जा लागे जायचं आहे तर तुम्हाला. काय बसून जेवलीच नव्हती का तू काहीच जेवाले आतापर्यंत. एवढा वेळ झाला 2:30 वाजू राहिले. जेवायची साय अजून कामच करत पाहिजे सकाळपासूनची निसती. घरचे कामं ते चिप ना. आता तुम्हाला वड्या टाकू लागल्या. एखादी पोळी खाल्ली होती घाईघुईत. आता थोडीशी जेवतो म्हटलं बसा थोडशा तुम्ही लवकर जेवतो. थांब मी सोनीले पाठवतो. खुर्ची ठेवती तर काढून सोनीले पाठवतो. सोनीले बसायला लावतो थोडीशी पोट्ट्याली इथं खेळते बी पोट्टे आणि पाहते बी कुत्र मुत्र. पोट्टे धिंगाणे करते ना जी दोघी तिघी बी. मोनी राहते सोनी राहते लय धिंगाणे करते. ते भुली गेली फालतू या वड्या खाली गेली पाडून टाकन. त्याचं वाला पायनं कमी आणि खेळणं जास्त राहते. मग एकमेकीने मारमोदाळ करते. मग त्या नाही करत सांग तुम्ही त्याइले. इथं खेळते त्या आष्ट्याच्या काय खेळून आणि पाहतोय रायन जा ना तू जेव ना आरामशीर. बरं ठीक आहे द्या मग पाठवून. पोट्ट्या कुठं आहेत वड्या टाकल्या हात धुतले कुठं गेले ह्या पोट्ट्या. निंबाच्या खाली झोका घेऊन राहिल्या. तिथं निंबाले त्यानं काही झोका बांधला आणि तिथं खेळून राहिल्या त्या वाल्या. आता सुट्ट्या लागल्या काय करण. घरी बी लय गरमी होती ना आणि आपल्या गावातली लाईन 10 वेळा जाणं येणंच करते. जाणं येणं कराले. थांब पाठवतो त्याइले. तिथंच खेळून राहिल्या त्या वाल्या. मार झोका घेऊन राहिल्या. पाठवतो त्याइले थांब. द्या मग पाठवून द्या. मग मी जेवायला जातो. द्या बरं पाठवून लवकर. लयच भूक लागली जी. पोटात असं आग पडल्यावानी लागून राहिलं. जा बरं द्या बरं आळवात. लयच नाट केली आहे बाई माय जाऊ. निस्ती खातच राहते बाई. थोडंसं काम केलं वड्या टाकल्या म्हणून तिला भूक लागली. वा रे वा. जाऊच्या वड्या टाकून दिल्या थोडशा तर पाय मला भूक लागली म्हणते. शायन्या वानाची हातानं हात दुखून गेले बाई मायवाले वड्या टाकू आणि वाटायला लावलं माया जाऊ ना. लय शाटी आहे माय जाऊ. म्हणते तू पोरी सोबत टाक म्हणे वड्या. मी वाटू देतो म्हणे आणि मला लावलं बाई कामी. एवढी मोठी दाय वाटून घेतली माया सोडून. लय शाकी आहे माई जाऊ. चला बा म्हणलं नंदा आईच्या भेटीले जाव म्हणलं. आणि माझ्या बहिणीले पाहिलं नाही होतं ना. मी होतीच कुठं लग्नात. पण सपना तू कशी काय आली व. तुले पाहून बाई मध्ये एवढं चांगलं वाटून राहिलं ना बाई. बरं झालं व आली तर. ते पोरगी मोठी केंडल्यासारखी झालती तू आली बोली. मग बरं झालं बाई आली तर. पण मग कधी आली हो तू. आली कधी. आणि येऊ दिलं का त्या सासूने येऊ दिलं नवऱ्यानं. कोर्टातून आली नाही ती नंदा इथे. कोर्टातून आली. मग आता संतोषराव बी मोठे बापा सपना 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 करून राहिले. कोर्टाचा झटका बसला का नाही. तिनं कोर्टात गेली होती ना सपना. कोणत्या नवऱ्याले तर नेलं नाही बाई. आपल्या कुटुंबातल्या बायकाई ना सपनानं घेऊन गेली बाई. सासूले नेलं नवऱ्याले नेलं. काय कर मग कोर्टात नाही नेंत. मायवाली आता तुले काय सांगू बाई. तू या सासूपेक्षाही नाही काय हिची सपनाची सासून लयच अज्जात आहे बाई. माई होय मोठी ननद. पण नाही का खरंच सुनायले बरोबर पाहतच नाही. पाहले आपली नाथ आहे बा. आपलं पोरग आहे. पोराचं घर आहे. संसार कसा मोडाचा बाई आपल्या पोराचा. नाही अजून पोराले ओढतं चढवते डोक्यावर. असं कायले करायला पाहिजे बाई. बरं झालं गेली होती तर. आता मग तू काही कोर्टातून आली आहे ना. हो जी आई मग काय करता. माझ्या जीवनाचा सारा हासत झाला ना. काय करता मग त्याच्याशिवाय पर्यायच नव्हता ना दुसरा. जास लागलं ना मला. नाही बरं झालं आली तर. बरं झालं चांगला. आता संसार करा बाई. आणि त्याले ते बाहेरचा नान बंद कर बाई. सपना बायकोस का नाही थोडीशी आगोटू शकते नवऱ्याले बरं. त्याच्या मागच कुठं गेला तर फक्त त्याच्यावाल्या कामावरून घरी आलं का लक्ष ठेवत राहायचं. लक्ष ठेवत राहिले. आता सध्या जाऊन तर नाही राहिले कुठं. कामावून आले का सिद्ध घरी. आजी सरकारी नोकऱ्या वय यायच्या अंगात येऊन राहिल्या. मग सरकारी नोकऱ्या वय. आता माया नवरा सरकारी नोकरीवरच आहे म्हणून तो वय अंगात आल्यावानी करते. आता सपना 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 करते. तिकडं फिरकतच नाही त्या सुमनीच्या इकडं. फिरकूच नाही द्यायचं बाई. त्या दिवशी तू गेली का नाही कपडे गिपडे फेकून दिले त्या सासून तुझेवाले तर घरी आली मी तर सांगितलं बाई. त्या सासूच्या भावाजवळ आपल्या केवलच्या बापाजवळ सर्व सांगितलं. पाहो म्हणलं तुमची बहीण. पोरं पाहिले आपले धड नाही. सुनेले दोष देऊन काय फायदा हो म्हणलं. तर मग का नाही हे आपल्या केवलचे बाबा का नाही गेले
गेले ना बहिणीले लय बोलले तुले म्हणे पोराचा संसार जागेवर बसायचा आहे का नाही म्हणे, काऊन अशी वागतो म्हणे, किती साजरी सून आहे म्हणे तुझीवाली म्हणे. संतोष लय बोलला तुझ्या नवऱ्याले, मायावल्या घरचा माणूस कमी बोलला, एवढी साजरी बायको म्हणे तुले आणि सारखं घर नाही ठेवून राहिला म्हणे जाग्यावर, आता पोरी भेटत नाही ना काऊन असा वागत रे म्हणे तू. आता दुसरी दाखव बरं म्हणे करून, एक भेटली म्हणे बाबू म्हणे तुला, आता दुसरी नाही भेटणार म्हणे, लक्षात ठेव म्हणे. हो का जी आई, हे माय सासू न कानी माय नवऱ्याला नाही का जास्तच कानी हे करते जी डोक्यावर बसवल्यासारखं, मायच्या ना कानी जास्तच डोक्यावर बसते पोरग. आता माय सासू जर बोलत राहिली थोडीशी तर कायले असे करते ते, थोडीशी आगोटते ना, आगोटत नाही का, माय बोलली बायको बोलली तर आगोटते ना, पण नाही माय कानी काहीच बोलत नाही, माय सासू मलाच बोलते. जाऊ दे आता लक्ष ठेवायचं. मुली मोठी खुश दिसली बाई मला काल तर, मला माहित नव्हतं तू आली म्हणून, मला आत्ता दिसून राहिली. जी माय बहिणीला भेटायला आली मी संध्याले. संध्याबाई काही बोलून नाही राहिली माझ्यासोबत. अहो मी तुझी बहीणच होय व संध्या, बहीणच लागतो मी तुझी. ताई ह्या आशाताईनं सांगितलं होतं तुमच्याबद्दल, आणि त्या दिवशी तुमचे झगडे झालते का नाही, तर मी नाही का खिडकीतून पाहत होती, माहित आहे मला तुम्हाला पाहिलं होतं मी ना. बरं झालं आल्या तर घरी. केवळ कुठं गेला मग संध्याबाई, केवळ कुठं गेला, केवळ नाही दिसत. हो तो नाही का त्याच्या बाबाला घेऊन दवाखान्यात गेला बिचारे, त्याचं तेवालं हे नाही का आपलं संधिवात, ते जाग्यावरच येऊन नाही राहिला आणि बाई उठा बसालेलं त्रास होते, तर दवाखान्यात घेऊन गेला. आज सुट्टी काढली आणि दवाखान्यात गेला बाई केवळ घेऊन. बस चाय घे पे जो बाई, संध्या मान बरं यायच्यासाठी चाय 2-3 कप आपल्यासाठी मान. काय काजी चाय कायले मांडतात एवढ्या उन्हात, आताच वड्या टाकून आली माय जाऊ दे तिथं बसवलं मी, म्हटलं पाहिजे म्हटलं थोडंसं, ते मोठी कानकून करे, तुम्हाला तर माहिती आहे करून कशी आहे तर बदमाश. वड्या टाकल्या का आता, काजल होती बाई तर टाकू लागेव, आता माई सून आली म्हणा तुम्ही या जा दोघी जणी टाकू लागले वड्या, टाकू 1-2 दिवसानं. आता जी आई येऊ नाही तर काय वड्या टाकायला येऊ, आम्ही सर्वच जण येऊ तुमच्या वड्या टाकायला. टाके कुठं फुटून राहिले फट फट करून, फट टाकायचं काय माय आई नंदाई, फॅशनच बनली आता लोकायले फटाके फोटाची, कोणत्याही गोष्टीले फटक फटाके फटाकेच फोडते बाई. मार पैसा घालवते त्याच्या मांग. काय नाही म्हणून राहिला ताई तुम्ही, कोको कोला आणू का, आणली केवढी मोठी बॉटल काल केवलजीनं, आणतो थोडी सर्व्यासाठी. आण मायासाठी घेऊन येजो थोडंसं, जास्त नाही, थोडंशी आणजो मायासाठी बी. हो आई तुमच्यासाठी आणतो ना. बरी वाटली बाई आहे का नाही संध्या, दिसायला चांगली आहे आणि सभावले थोडीशी बरीच वाटली बाई. आता बाई सभावली की चांगली आहे बाई. घमंडी वाटली होती पहिल्या वेळेस मध्ये थोडीशी, पण बोलायला बसली चांगली बोलते, चांगली मिसळते आपल्या ह्याच्यात, आपल्यासारखीच आहे, एवढी काही हे नाही. तिच्या घरी आहे म्हणा बरंच काही, म्हणजे चांगल्या घरचीच आहे, पण अशी दाखवत तर नाही बाई. पहिल्या वेळेस लग्न झालं ना, तर मला असं वाटलं बाई लयच घमंडी आहे, पण बोलतो ना केव्हाही बी तर चांगली बोलते बिचारी. बरं आहे ना, एक आपल्याला सोबती आली ना, नाही का. केवलजी तुम्ही उद्या डब्बा नेणार आहे की नाही नेणार आहे? अशी काऊन विचारून राहिली मध्ये तू, डबा नेणार आहे नाही नेणार आहे, उपाशी राहू का मग मी ऑफिसमध्ये? नाही तुम्ही काल डब्बा नेला नव्हता ना, म्हणून म्हटलं मी. डब्बा नेला नाही ना काल, मी एवढ्या सकाळी उठून तुमच्यासाठी डब्बा बनवला, तर तुम्ही डब्बा नेला नाही, मी आणूनही ठेवला होता इथं आतमध्ये, पण तुम्ही डब्बाच नाही नेला, म्हणून म्हटलं का उद्या नेणार का नाही नेणार बा. मग पोळ्या गिड्या भाजी गिजी जास्त होते का नाही तर वाया जाते. मग नेणार आहे मी उद्या डब्बा नेणार आहे, आणि कर बरं तयारी, जायचं आहे आपल्याला बाहेर चालले का रे, कुठं बाहेर चालले रे बापा, दोघे जण कुठं चालले बाहेर? तूच तर म्हणतो नाही तिला बाहेर नेत नाही म्हणून कुठं काही, तर म्हणून म्हटलं आज तिला बाहेर घेऊन जातो बा फिरायला थोडस, तर म्हणून नेऊन राहिलो तिला बाहेर. ने ना रे बाबू, ने चांगली गोष्ट आहे, नेत जा थोडसं, नवीन लग्न झालं तुमचं, न्यायचं तिला फिरायला इकडं तिकडं. बरं मी काय म्हणलं, थोडसा काजलले फोन लावतं का रे, व्हिडिओ कॉल लाव ना थोडसा, बोलायची इच्छा झाली तर बाबा आहे म्हणे व्हिडिओ कॉल लाव. आता आमचा तर आहे बाप्पा साधा फोन, दे ना तू याच्यावरून लावून. आई तिकडून आल्यावर लावीन ना, इले नेतो बाहेर, मग तिकडून आल्यावर लावून देईन तुले. मोबाईल आता मला सोबत घेऊन जावं लागेल ना. बरं जाय नाही असं काही नाही म्हणा, आताच लावला पाहिजे, नंतर आल्यावर लावजो, असं काही नाही. बाई स्वयंपाक मग राहू दे, मग आमच्या दोघापुरता आम्ही करतो, मग मिस करून घेतो काही नाही काही. मग बाहेर जेवण करा का नुसते फिरूनच येऊन राहिला रे तिले घेऊन? हो आई आता जातो म्हटल्यावर फिरायला, मग तिकडून आल्यावर स्वयंपाक करून काय ते, तर बाहेर तसंही बी जेवणार आहोस आम्ही, यासाठी घेऊन येतो बाबासाठी घेऊन येतो जेवण बाहेरून. नाही तुम्ही दोघ जण जेवा बाहेर, आम्ही नाही जेव, त्या बापाही खात नाही बाहेरचं, मी नाही खात बाप्पा, आम्हाला पचतच नाही ते, आम्ही नाही खात बाहेरचं. मी बनवतो लागेच माझ्यासाठी काहीतरी, आणि बाबासाठी 2-3 पोह्यानं काहीतरी बनवतो. आई मी बनवतो ना तुमच्यासाठी, बनवून जातो स्वयंपाक गिंपाक,
तुमच्यासाठी भाजी पोळ्या बनवून जातो. तुम्ही नका बनवू, राहू द्या, मी बनवतो तुमच्यासाठी. जाऊ दे ना, बनवतो मी. जा तू, तो चाल म्हणते तर जा ना त्याच्यासोबत. चाल म्हणून राहिलं एवढ्या अंगवणीनं कुठं स्वयंपाक करत बसतो बाई. जाय जाय, मी काय 2 पोळ्या टाकाले लागतेस किती टाइम हो. जाय. मग आता आई बनवतो म्हणते स्वयंपाक, आई पुरता आणि बाबा पुरता, तर चाल मग कर मग लवकर तयारी कर आणि चाल मग. याचं काही समजत नाही बाई मला केवळची. तर कधी चांगले वागते कधी वांगलेच वागते. काय मनात आहे यायच्या ना काय नाही तर काय माहीत. बोलली नाही 2-3 दिवस त्याच्यासोबत म्हणून गिनून तर नसन, नाही तर लाडाई घोडाई लावत असत. काजल एवढे ड्रेस नेले काही तुझे वाले? तेवढे दिले का काजल तुला ड्रेस? नाही, काजल ताईनं ड्रेस नेले नाही काही, त्याचेच वाले नेले, मायवाले आहे तसेच. काहून काय झालं? चाल मग त्याच्यातला एखादी ड्रेस घालायचा असन तर घालून घे. चाल मग लवकर. आणि ती ओढणी गिळणी बरोबर घेजो. इथं आपल्यावाल्या घरी कोणी ड्रेस घालत नाही. मायवाल्या वहिन्या गिन्या तर सगळ्या साड्याच घालते. आता तुला घालायचं आहे तर घाल आणि चाल मग घालशील तर. नाही, मी साडी घालतो ना, दुसरी साडी घालतो आणि येतो ना मी. असं काही नाही माय ड्रेसच घातलं पाहिजे आणि ड्रेस घालूनच आलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला नाही आवडत ना ड्रेस तर नाही घालत मी, असं काही नाही. असं थोडी ना मी म्हणलं का तुम्हाला ड्रेसविषयी काही असं गिसं. येतो ना मी, साडी घालूनच येतो. पाय हाय मी तुले विचार आली. अहो बाई, आपल्या घरचं ते कढीपत्ता आणला होता, कुठं ठेवला हो बाई? ओ कढीपत्ता दिसूनच नाही राहिला. फ्रीज मध्ये नाही दिसत, कुठं आहे व? आई, डब्यात भरून ठेवलेला आहे कढीपत्ता मी ना. फ्रीज मध्येच ठेवला, डब्यात भरून ठेवला आहे. डब्यात भरून ठेवला का? दिसला तर नाही हो बाई. कोणत्या डब्यात आहे ना कोणत्या नाही तर? पांढरा डब्बा स्टीलचा, त्या डब्यात ठेवलेला आहे मी भरून. दाखवतो तुम्हाला. राहू दे, मी पाहतो. आणि तो घाल म्हणते ड्रेस तर घाल ना बाई. त्या दिवशी ड्रेससाठी एवढं तुमचं रामायण घडलं, आता घाल म्हणते तर घाल ना. घाल काही नाही होत, घाल तो घाल म्हणते तर घालायचं, घाल. नाही, राहू द्या, मी ड्रेस नाही घालत, मी साडीच घालतो. मला साडीच घालायची. घाल ना आता. तुझ्या राग अजून गेलाच नाही वाटते? नाही गेलाच नाही का तुझ्या राग? घाल म्हणून राहिलो मी ड्रेस तुले तर घाल ना मग आता. मग तुम्हाला राग येईन ना, ओढणी अशी काऊन घेतली आणि तशी काऊन घेतली, मग असं काय त्याच्यापेक्षा साडी बरी आहे ना. आता चाललोच बाहेर तर साडी घालतो ना मी. राहू द्या, ते ओढणीचं लय झोमाडण राहते. इकडं नाही पडली पाहिजे तिकडून नाही पडली पाहिजे, बरोबर खांद्यावरच राहिली पाहिजे, मग तुम्हाला तेही पटत नाही. त्याच्यापेक्षा कायले साडीच घालतो मी. बरं ठीक आहे, घाल तुझी जे घालायचं आहे ते घाल आणि चाल मग पटकन. मी गाडी काढतो, तयारी करून घे लवकर. हो, लवकर तयारी करतो मी, मला काही जास्त वेळ नाही लागत.